डफळापूर कोळे शिवारातील सागर डांगे खून प्रकरण, दोन्ही आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा. सांगली बाजत डफळापूर येथील कोळे शिवारात शेतजमिनीच्या वादातून सागर बाळासो डांगे यांचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 3 SR पडवळ यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सविस्तर वृत्त. दोषी ठरलेले आरोपी: 1. ज्ञानेश्वर पंडित डांगे, वय 21 वर्षे. 2. संतोष पंडित डांगे, वय 23 वर्षे, दोघेही रा. कोळे शिवार डफळापूर ता. जत. जी. सांगली. सुनावलेली शिक्षा: भारतीय दंडविधान भादवी कलम 302 आणि 34 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येकी 1 वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. घटनाक्रम व पार्श्वभूमी: ही घटना 26 जुलै 2019 रोजी घडली होती. मयत सागर डांगे आणि आरोपी यांच्यामध्ये शेतजमिनीवरून वाद सुरू होता. 1. सकाळचा वाद: 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता हिश्श्याच्या रानात आरोपीने ट्रॅक्टरने फणकुळव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मयत सागर डांगे यांचा आरोपीशी वाद झाला. 2. हल्ला व खून: दुपारी रात्रीचे 2 वाजता आरोपी ट्रॅक्टर घेऊन उभ्या बाजरीच्या पिकात नांगरणीसाठी आला असता मयत व त्यांच्या कुटुंबाने त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी क्र. 1 ज्ञानेश्वर डांगे याने मयत सागर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. आरोपी क्र. 2 संतोष डांगे याने मयत सागर यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. 3. या गंभीर हल्ल्यात सागर डांगे यांचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. न्यायालयातील सुनावणी व पुरावे: साक्षीदार: सरकारी पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताचा भाऊ, फिर्यादी, मयताची आई आणि मयताची पत्नी यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. तपास अधिकारी: या प्रकरणाचा तपास जत येथील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक RS गुंडरे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र, चार्जशीट दाखल केले होते. सरकारी वकील: सरकार पक्ष फिर्यादीतर्फे अति. जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात भक्कम पुरावे आणि युक्तिवाद सादर केला. पोलीस सहकार्य: सदर खटल्यात जत पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी तुकाराम बंडगर बन. 621, कोर्ट पैरवी वंदना मिसाळ मपोहन 1249, कोर्ट ऑर्डरली पोह सतीश माळी बन. 266 आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पैरवी कक्ष SD कापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.